हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळेजण. होप्स तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल. तर मी लक्ष्मी तुम्हा सगळ्यांचं माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी इथे रेडी झालेली आहे, ती म्हणजे बाळूमामाचं दर्शन घ्यायला जायचं होतं त्यासाठी. आणि आज संडे पण आहे आणि गावावरून जाऊन आल्यापासून म्हटलं थोडंसं चेंज असावं म्हणून बाहेर जायला निघालेलो होतो. तर बघू शकता इथं महालवाहतूक ट्रेनसुद्धा चाललेली होती आणि दिवस मावळायला लागला ना, खूप मस्त असा व्ह्यू इथं म्हणजे पाहायला भेटतोय. तर आम्ही आज तसं बघायला गेलं तर ट्रॉपिक म्हणावं तितकं नव्हतं. म्हटलं चला मी शौर्य श्रीजा असं आम्ही चौघं पण निघालो. आणि इथंच जवळ बाळूमामाचं मंदिर झालेलं आहे. आता बऱ्याच जणांना वाटेल की मी सारखं बाळूमामाच्या मंदिराचाच ब्लॉग शेअर करते किंवा सारखंच बाळूमामांचं गुणगान गाते असं बऱ्याच जणांना वाटतं. मात्र जे बाळूमामाचे कट्टर भक्त आहेत ना, त्यांनाच माहिती आहे बाळूमामांचं म्हणजे जे काही सत्व आहे, त्यांचे काही चमत्कार आहेत, ते इतकं म्हणजे त्यांचं जे आहे ते जागृत देवस्थान आहे किंवा बाळूमामा हे साक्षात आहेत. ते आता सध्या आपल्या सगळ्यांमध्ये अस्तित्वात आहेत बरं का. फक्त जरी ते दिसत नसले ना, तरी ते तुमच्यासोबतच आहेत. तर जसं श्री स्वामी समर्थ आहेत, ज्यांना श्री स्वामी समर्थ यांच्यावरती श्रद्धा आहे त्यांना माहितीच असेल त्यांचे चमत्कार. तसंच श्री सद्गुरू संत बाळूमामाचे सुद्धा चमत्कार मला माहिती आहेत आणि मी त्यांची कट्टर भक्त आहे. आणि मला त्यांच्यावरती अपरंपार विश्वास आहे किंवा मी त्यांच्यावरती त्यांची इतकी मनापासून भक्ती करते की खरंच मी खूप कट्टर भक्त आहे त्यांची. ते माझ्या आयुष्यात आल्यापासून किंवा मी त्यांची भक्ती करत असल्यापासून माझ्या आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या पॉझिटिव्ह झालेल्या आहेत. जसं की नकारात्मक माझ्यातून अजिबातच म्हणजे नाही आहे, नकारात्मक नाहीशी झालेली आहे. सगळ्या गोष्टी सकारात्मक. एखादी गोष्ट जर वाईट होत असेल तर हां होणार आहे, ही यातून पण चांगलं होईल याच दृष्टिकोनातून मी म्हणजे जात असते किंवा माझा जो आहे तो विचार आता सध्या आहेत. तर फायनली आम्ही तर मंदिरापाशी पोहोचलो आणि हे करंजाड्यामध्ये मंदिर झालेलं आहे. आता हल्लीच झालेलं आहे. या मंदिराच्या म्हणजे मृत्यूस्थापनेसाठी आपल्या जतचे म्हणजे आमच्या जतचे, मी आता गाव माझं जत आहे. माझ्या गावचे म्हणजे लाडके नेतृत्व असणारे किंवा लाडके आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या हस्ते या मूर्तीचं म्हणजे या बाळूमामाच्या मूर्तीचं म्हणजे मूर्ती स्थापन झालेली आहे. बघू शकता किती मनमोहक अशी मस्त अशी मूर्ती इथं तयार झालेली आहे किंवा बनवलेली आहे. बाळूमामाचे चमत्कार तुम्हाला किती आणि काय सांगू. जर तुम्ही ऐकण्यात इंटरेस्ट असाल तर मला कमेंट करा. प्रत्येक एका व्हिडिओमध्ये त्यांचे चमत्कार, त्यांचं महत्त्व मी तुम्हाला सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. माझा हाच उद्देश असतो की मी जसं बाळूमामाचं दर्शन घेते, माझ्या आयुष्यातल्या जशा गोष्टी दूर झाल्या. आता माणूस म्हटलं तर माणसाच्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख असतंच आणि ते दूर व्हावं आणि ते दूर करण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे श्री सद्गुरू संत बाळूमामा. मग तुम्ही कुठेही त्याची श्रद्धा करा किंवा घरात छोटासा फोटो जरी ठेवून देवाची भक्ती केली, मनामध्ये त्या देवाचं नामस्मरण केलं तर तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही असा हा देव आहे. तर फायनली आम्ही मंदिरामध्ये आलो आणि असं काही नाही की आदमापूरला जाऊनच देवाची भक्ती करावी, देवाच्या पाया पडावं, देवाचं दर्शन घ्यावं. हां, पण आदमापूरला गेल्यानंतर आणि आदमापुरात गेल्यानंतर तुम्ही जर एखादी गोष्ट देवाकडे मागितली तर ती 101% कंप्लीट होणार याची मी तुम्हाला गॅरंटी देते. हळूहळू का होईना, मात्र आपली स्वप्न बाळूमामापाशी नक्की पूर्ण होतात याची मला खात्री आहे आणि माझा अनुभवसुद्धा आहे. तर मस्त अशी बाळूमामाचं दर्शन घेतलं आम्ही. भंडारा वगैरे लावला. तिथं काही गर्दी नव्हती कारण कालच अमावस्या झाली होती. आम्ही संडेला गेलो आणि सॅटर्डेला म्हणजे शनिवारीच अमावस्या झाली होती, त्यामुळे तिथं नैवेद्य वगैरे प्रसाद पण ठेवला होता. पण मला योगायोगानं जायचं जमलं नाही म्हणून मग आम्ही रविवारी गेलो आणि मस्त असं देवाचं दर्शन घेतलं. छान अशा देवाशी गप्पा मारल्या. ज्या काही आयुष्यातल्या अडचणी होत्या, देवाने जे काही दिले त्याबद्दल त्याचे आभार मानले. पोरांना थोडंसं घसरगुंडी खेळायला वगैरे सोडलं आणि त्यानंतर मग आम्ही इथं दिवस मावळायला म्हणजे पोरांना पाणीपुरी खायची होती. मला काय पाणीपुरी आवडत नाही. शौर्यच्या पप्पाने वगैरे पाणीपुरी खाल्ली आणि त्यानंतर मग आम्ही रिटर्न घरी आलो. तर असा होता माझा आजचा छोटासा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. तुम्ही बाळूमामाचे कट्टर भक्त आहात का किंवा तुम्हाला काय बाळूमामाचा चमत्कार जाणवला आहे का, तो पण मला कमेंट करून सांगा. आणि हा ब्लॉग जर आवडला असेल, असेच ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. माझी इंस्टा आय डीसुद्धा आहे, तिला जाऊनसुद्धा तुम्ही फॉलो करा. चला भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.